गोवा स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघ प्रथमतः फिल्डिंग बॅटिंग करणार आहे नाणेफेक जिंकून. आपण जर पाहिलं तर प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आहे गोवा स्ट्रायकर्स गोवा संघाने. नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आहे. हा निर्णय किती सफल ठरेल येणारी वेळ येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. चला मॅच स्टार्ट होते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. होतोय पहिला बॉल. मेगा सेमी फायनल मध्ये आपण आहोत आणि या वेळेला जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती अप्रतिम फटका इथे खेळलेत. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहिलात बॉलर जिशान खान व्यक्तिगत पहिलं षटक टीमच्या माध्यमातून पहिलं षटक फेकत असताना स्ट्रायकिंग येईलला रजत कुडाळकर गोवन क्रिकेटचा एक बेस्ट ऑलराऊंडर पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट खेळाडू म्हणजे केलं त्याला पाहिलं जातं. यावेळेला तो स्ट्रायकिंग येईला तयार होईल आणि 2 धावांनी त्याने खातं ओपन केले. स्वतःचं संघाचं खातं ओपन झाले रजत कुडाळकरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 2 धावा आणि रिव्ह्यू देखील घेतलाय. रॉयल किंग सावंतवाडीचे सर्व सदस्य आपल्याला महत्त्वाची सूचना. अगदी थोड्याच वेळात सावंतवाडीचं आणि पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं युवा नेतृत्व आदरणीय विशालभाई परब यांचं मैदानावर आगमन होत आहे. अगदी थोड्याच वेळात विशालभाई परब मैदानावर येत आहेत. रॉयल किंग सावंतवाडीच्या सर्व सदस्यांना विनंती विशालभाईंच्या स्वागतासाठी आपण सज्ज राहावं. अगदी स्टेजच्या जवळ येऊन थांबावं. अमोल. स्पर्धेच्या ठिकाणी जस्मिन लक्ष्मेश्वर यांचं देखील आगमन होते. त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो आहोत. अ फेअर डिलिव्हरी टीव्ही अंपायर यांचा डिसिजन आलाय. रिव्ह्यू लॉस्ट केलाय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू लॉस्ट केलाय आणि त्या दरम्यान आपण पाहत होतो फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल. स्ट्राईकला रजत तयार. सेमीफायनल नंबर 1 ची लढत. बॉलर तयार. और पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. रजत कुडाळकरला बीट केले. धाव सिंगल येईल आणि सिंगलने धावसंख्या परावर्तित झाली. आतापर्यंत 3 धावा. ओव्हर नंबर 1 चा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात बॉलिंग ट्रॅक वरती कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून जिशान खान. प्रयागराजवरून आलाय हा खेळाडू. चांगला बॉल. स्विंग अँड मिस. हलकस अपील. एस्टनच्या मागे आपण पाहतो घाऱ्याच्या माध्यमातून हे अपील झाले. फायटर जेट या टोपण नावाने हा खेळाडू ओळखला जातो. योगेश पेनकर आणि बेस्ट कॅप्टन म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख राहिली आहे महाराष्ट्रामध्ये. आउट ऑफ इंडिया देखील खेळला हा खेळाडू. यावेळेला चांगला फटका खेळले. ऑन साइडला बॉल जाईल काऊ क्षेत्रात. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय शानदार संजीवनी चौकार. आठ धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. 7 धावा. बॉलर तयार. चांगला बॉल. परती केली आहे. वापसीचा बिगुल इथे वाजवलंय. एक तेरी तो एक मेरी बारी आहे. यावेळेला गोलंदाज प्रयागराजवरून आलाय. उत्तर प्रदेश प्रयागराजवरून हा खेळाडू बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्यक्तिगत पहिलं षटक. इतक्या लांबून तो का आलाय त्याची प्रचिती नक्की येणार आहे. हा व्यवसाय क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. अनेक राज्य फिरतात. अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये देखील जातात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठी लागतो प्रचंड सराव. तुमची मेहनत
तुमची जिद्द, तुमची चिकाटी, त्यावेळेलाच तुमचं नाव होतं. ओव्हर नंबर 1 चा काही संपला. जिशान खानने पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केलेत आत्तापर्यंत 8 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. प्रथमतः फलंदाजी करतोय मॅचमध्ये गोवन स्ट्रायकर्स गोवा. नाणेफेक जिंकून प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 8. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेची निवड लगेचच केली आहे गोवन स्ट्रायकर्स गोवा संघाने, कारण 2 बेस्ट फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर पुनाजी कनगुटकर आहे, दुसऱ्या बाजूला रजत कुडाळकर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक निवडलंय, कारण प्रचंड धाबांचा ओघ आता इथे वाढवायचा आहे दोन्ही बॅटरला. सुरुवातीचा शांततेचा कालावधी आहे. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं, शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. लेग स्टिकवरचा बॉल सोडून दिला आणि त्यानंतर आपण पाहतो आमचे ऑफिशियल नितीनजी वेताळ सर वेगळ्या शैलीमध्ये. ओ क्या बात है, एकदा आपण टाळ्या वाजवूयात या शैलीसाठी. रॉयल किंग सावंतवाडी यांच्या माध्यमातून भाजपा चषक 2026 आयोजन अपील केलंय. पायांचं मोजमाप घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर बघा आमचे ऑफिशियल वेगवेगळ्या ऍक्शन मध्ये डान्स करताना पाहायला मिळतात. आणि नाईक सर कदाचित गौतमी पाटीललाही लाजवतील अशा पद्धतीचा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे आणि तरच तुम्हाला हे जग ओळखतं. विकेट आली आहे, पहिला धक्का बॅटिंग टीमला मिळालाय. पुन्हाजी कनगुटकर क्लीन बोल्ड झालेत, चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. यावेळेला आपण पाहिलं तर व्यक्तिगत पहिल्या आणि टीमच्या दुसऱ्या षटकामध्ये विकी भोईर बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहेत. आणि विकी भोईर यांची खासियत राहिले, एक बॉल टोचकडे तर एक बॉल नोजकडे सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड वेगात जलदगती गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेट खेळत असतानाच या खेळाडूने देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकी भोईर तयार कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत साहिल आरुलकर. आता मात्र डाव सावरावा लागेल. थोड्याशा दडपणामध्ये गोवन स्ट्रायकर्स गोवा सेमीफायनल नंबर 1 ची लढत तुम्ही पाहताय. डावाचं पहिलं सत्र आहे, मात्र रजत कुडाळकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्की मोठ्या धावसंख्येचा विचार गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघ करेल. दुसऱ्या बाजूला भूमी स्ट्रायकर्स मांद्रेमला विकेटची गरज आहे ती रजत कुडाळकरच्या. शॉर्ट बॉल आणि हा येतोय डॉट बॉल. शॉर्ट तर होता, मोठा फटका ठरवण्याची संधीही होती, मात्र ती संधी दवडली आहे कारण वेगाचा अंदाज आला नाहीये. आपण जर पाहतो तर प्रचंड वेगात गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूला या गोलंदाजाला ओळखलं जातं विकी भोईर. याही वेळेला भन्नाट वेग. ज्या पद्धतीने आपण रेल्वेची पटरी पाहतो आणि त्या रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या पटरीवरून एखादी मेल तेच तरार जावी ना, अशा पद्धतीचा भन्नाट वेगात सुसाट चेंडू पाहायला मिळाला विकी भोईरच्या माध्यमातून. या चेंडूवरती उत्तर नाहीये, वेगाने बीट केले स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर साहिल आरुलकरला. टीमची धावसंख्या थांबली आहे फक्त 9 धावा. और पिच बॉल गोइंग 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 अँड गॉन आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग सीमारच्या पलीकडे येतोय षटकार. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 15 धावा. एक मोठा फटका साहिल आरुलकरच्या बॅटमधून आलाय, ज्या फटक्याची गरज होती. राहुल मांजरेकर नावेली यांचं या ठिकाणी आगमन झालंय और इससे बढ़िया स्वागत
और क्या हो सकता है, स्वैग से किया है स्वागत, स्टेट राउंड काउंट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लाजवाब फटका, साहिल आरोलकर ऑन फायर. याचं दडपण स्वतःवरती येऊ दिलं नाहीये. साहिल आरोलकरने ते काम केलं, ज्या कामासाठी त्याला पुढे पाठवलं ते काम साहिल आरोलकर करत असताना पाहायला मिळाले. मात्र पुन्हा एकदा परतीचा बॉल डिलिव्हर्ड केला विकी बोहीरने. स्पर्धेच्या डी झोन कडे बॉल प्रवास करतोय, सिंगल येईल आणि धावसंख्या 1 ने वाढते. 22 धावा, ज्या धावा आलेत पहिल्या ओव्हरमध्ये धावांसाठी स्ट्रगल केलं. जिशान खानचं ते षटक तुम्ही पाहिला, ज्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या आणि त्यानंतर विकी भोईरच्या या षटकात आक्रमण केलं. खास करून साहिल आरोलकरने गाडीला एक्सलेट केलं आणि 22 धावा कुठल्या. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय फलकावरती 22 धावा. रॉयल किंग सावंतवाडीचे सर्व सदस्य आपल्यासाठी सूचना आहे. अगदी थोड्याच वेळात युवा नेतृत्व आदरणीय विशालभाई परब, ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं विशेष सहकार्य गेल्या अनेक वर्षाप्रमाणे याही वर्षी केलं आहे, ते आदरणीय विशालभाई परब यांचं मैदानावर ग्रँड स्वागत होईल. रॉयल किंगचे सर्व सदस्य या स्वागतासाठी आपण स्टेजच्या जवळ येऊन थांबावं. गोवा प्रथमतः बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. विकी बोईरने या षटकात 14 धावा खर्च केल्या. सांघिक धावसंख्या 22. त्यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धेची ओळख मनीष चषक अशी करतो. ते आमचे मित्रवर्य मनीष याचे पिताश्री ते उपस्थित आहेत. मनीषच्या पिताश्रींना विनंती, आपण सन्मानपूर्वक मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. अमोल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बोलावलंय. ज्याने पहिलं षटक हाताळलं त्याच गोलंदाजाला जिशान खान, ज्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. प्रयागराजवरून हा खेळाडू आला आणि त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग करण्यासाठी साहिल आरोलकर स्ट्राईकला तयार. अजूनही पुन्हाजी कनगुटकर आऊट झाल्यानंतर तो दबाव येऊ दिला नाहीये. रजत कुडाळकरला देखील अजून स्ट्राईक जास्त मिळाली नाहीये. मिड विकेटला बॉल डीपमध्ये सिंगल येईल आणि ज्याची आपण चर्चा करत होतो ना नाईक सर, रजत कुडाळकर आलाय स्ट्राईक वरती, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला जिशान खान देखील चांगली बॉलिंग करतोय. 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत फलकावरती 23 धावा आहेत. सेमी फायनल नंबर 1 ची लढत. जे प्रेक्षक आमच्या सोबत उशिराने जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी, रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026चा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत. खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यावे लागतील आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर युवा नेते आदरणीय विशालजी परब साहेब, त्याचबरोबर विनोदजी राहुल साहेब. यावेळेला पलटी खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल डॉट. चांगली गोलंदाजी जिशान खानच्या माध्यमातून होतीये. हेमंतजी रंकाळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होते. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आहोत. ओहो, लाजवाब फटका तर आहे आणि यावेळेला सरळ हातामध्ये सुमितच्या गोदीमध्ये दुसरा धक्का. रजत कुडाळकर आउट. योगदान देऊन तो आउट झाला. त्याने देखील निराश केले. दुसरा धक्का बॅटिंग टीम गोवन स्ट्रायकर्स गोवाला मिळाला. भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम क्रिकेट संघ चांगल्या स्थितीमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये आतापर्यंत धावा फक्त आहेत फलकावरती 23, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मान्यवरांचं देखील सातत्याने शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. मांद्रेम सरपंच आदरणीय किरणजी सावंत साहेबांचे या ठिकाणी आगमन होते. आम्ही त्यांना मुख्य मंचावरती आमंत्रित करतो आहोत. आप आए बहार आए. रॉयल किंग सावंतवाडी हे नाव नक्की लक्षात ठेवा. भाजपा चषक 2026चं शानदार आयोजन सावंतवाडी शहरामध्ये. डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा अनुभव तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून येतोय. कौतुक करावं लागेल प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर युवा नेते विशालजी परब साहेब, त्याचबरोबर विनोदजी राहुल साहेब यांचे देखील आपण मनापासून कौतुक करूया. या सगळ्यांची मेहनत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा सपोर्ट, त्याचबरोबर त्यांची मिळालेली प्रेरणा
या शहरासाठी त्यांचं असलेलं व्हिजन, या सगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्याच व्हिजनला मिळालेली रॉयल किंगच्या सर्व सदस्यांची साथ. पुढे टाकलाय बॉल, बॉर्डरमॅनचा वापर केला, बॅकवर्ड्स करून बॉल डेप्स करून एकला प्रवास करतोय, सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलने धावसंख्या बदलली आहे. 24 धावा. राजा नाटेकर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. साथ देण्यासाठी साहिल आरोलकरला 2 फलंदाज आतापर्यंत आऊट झाले, त्यामध्ये रजत कुडाळकर आणि पुनाजी कलगुटकर ही दोन्ही सलामीवीरांची जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे. डावाचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय. 6 षटकांची मर्यादित लढत, ओव्हर नंबर 3चा खेळ जिशान खानच्या माध्यमातून चालू आहे. स्ट्राईकला साहिल आरोलकर. ओ चांगला फटका हवेत खेळलेत. बॉल मध्ये ताकद आहे का पाहावं लागेल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडी विकेट क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय हाय हॅलो करत दवा भी मिलेगी और हमारे दर्शकों की दुआ भी मिलेगी. सब कुछ मिलने वाला है. टीमची धावसंख्या फलकावरती आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि डावाच्या पहिल्या सत्रामध्ये गोवा स्ट्रायकर्स गोवा बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा फलकावरती आहेत. आणि यानंतर येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल गोवा स्ट्रायकर्स गोवाच्या माध्यमातून सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मिस्टर बादल चौधरी. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल सर. नमस्कार, देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या सावंतवाडी केंद्रावरसून रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 5व्या पर्व आणि सावंतवाडीकरांचं स्वप्न आज पूर्ण होणारो यो ऐतिहासिक दिवस. 2,22,222 रुपयांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा डे नाईट होऊची ह्या स्वप्न सावंतवाडीकरांचा पूर्ण होणारो ह्यो ऐतिहासिक दिवस. आणि या ऐतिहासिक दिवसातल्या ऐतिहासिक सामन्यात तुमचा स्वागत असा भाजपा चषकासाठी. पहिलो सेमीफिनाले लाखाचे 12,000 करणार जेका म्हटला जाता तोच ह्यो पहिलो सेमी. आणि या पहिल्या सेमीमध्ये टॉस जिंकलो गोवन स्ट्रायकर गोवा संघाचो कॅप्टन पुनाजी कणगुटकरने. टॉस जिंकल्याबरोबर त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलो. 3 ओव्हरींचो खेळ सरलो. 10ची सरासरी राखत 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमवले 30. दुसऱ्या इनिंगचे 36 बॉल. त्या 36 बॉलमध्ये नेमक्या किती धावांचा टार्गेट उभ्या राहतला गोवन स्ट्रायकर गोवा संघाकडसून हे ठरवणारे हे पुढचे 3 ओव्हरी. थोडीशी चर्चा मैदानावर नेमकी खायच्या गोष्टीसाठी असा या स्पर्धेसाठी इलेले हे सगळे प्रेक्षक वर्ग, रसिक प्रेक्षक, या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. माझ्या मालवणी कॉमेंट्रीसाठी तनुष स्पोर्ट्सचे संघमालक विजय सावंत साहेब यांच्याकडून 1,000 रुपयांचा पारितोषिक केला. धन्यवाद तनुष स्पोर्ट्सचे मालक विजयजी सावंत साहेब, तुमचे मनपूर्वक आभार. 1,21 आणि 5,25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतांदे. तनुष स्पोर्ट सावंतवाडी या टीमचे मालक विजयजी सावंत साहेब यांच्याकडून मालवणी कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. विजय सावंत साहेब अगदी मनपूर्वक आभार. तनुष स्पोर्ट्सचा टर्फ सुद्धा कोलगावमध्ये असा आणि ज्या जागेवर कॅरमपासून क्रिकेटपर्यंत बऱ्याच खेळांसाठी तुमका योग्य मार्गदर्शन दिलं जातला. तनुष स्पोर्ट्सचे टीम ओनर विजयजी सावंत, त्याचप्रमाणे या टीमचे कॅप्टन विपुल भिचे, त्याचप्रमाणे या टीमचे कॅप्टन आणि अष्टपैलू खेळाडू प्रतीक पाटील सर, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी कोलगाव. चौथ्या ओव्हरीचा पहिलो बॉल.
राईट हँड ओव्हर द विकेट. शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हतो बॅट आणि बॉलचो आणि कबड्डी प्लेअरच्या स्टाईलमध्ये पंचांचो इशारा होईलो लेग बायचो. एकेरी धावेनेची धावसंख्या स्थिरावली 31-31. बॉलिंग मार्कवर अंकित यादव. खास बनारस वरसून एका घेऊन इलेलो असा सावंतवाडीत. इतक्या लांब वरसून का आणलो त्याचा उदाहरण तुमका दाखवतलो. ह्यो अंकित आखू टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेन, लांब लांब लांब, खूपच लांब. पण रन किती या बॉलवर? फक्त एक. लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती. एकेरी धावेनीची धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर. ज्या प्रकारे अंकित यादवकडे स्पीड असा, अशा स्पीडवर मिडल करणं, सीमारेषा क्लिअर करणं ह्या मोठा आव्हान असा. पण साहिल आरोलकर गोवा राज्याच्या पारशाच्या या खेळाडून ह्या आव्हान बऱ्याच वेळा पेलला. या इनिंगमध्ये 7 बॉलमध्ये त्यांनी केले 20 रन. त्याला साथ देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मळगावचो राजा नाटेकर 4 बॉलमध्ये त्याच्या नावावर असं 2 रन. अंकित यादव परत एकदा बॉलिंग मार्कवर पॅव्हलिन एंड करसून 32 धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या ओव्हरीचा तिसरा बॉल. परत एक शॉर्ट पिच, आखूट टप्प्याचा चेंडू. जी लाईन आणि लेंथ यावेळी अंकितने पकडली ना, अंपायरांचा इशारो सुद्धा लेग बायचो तो सुद्धा थोडीशी दुखरी नस. या बॉलवर परत एकदा शरीरवेदी गोलंदाजी. ॲक्शन रिप्ले बघा. मधल्या एसटीवरचो टप्पो, त्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स सिमेंट पिचवर. एवढ्या शॉर्ट बॉल टाकून एवढं बाउन्स मिळवणं ही थोडी कठीण गोष्ट. पण अंकित ही कठीण गोष्ट सुद्धा साध्य करताना बदललो धावफलक 33 रन्सावर. 3 चेंडूंची सांगता या ओव्हरीतले. अजून 3 बॉल बाकी असतले. या 3 बॉलमध्ये फक्त 1 रन्स खर्च केलो अंकितने. 2 होते एक्स्ट्रा लेग बायचे. एकूण 3 रन्स या ओव्हरीचे. 33 धावफलक. मिकी माऊस सुद्धा आपल्या स्वागतासाठी, मनोरंजनासाठी सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. पुढे सरसावत मारलो फटको बॉलरच्या अगदी अंगा खांद्या खालसून. जोपर्यंत फील्ड होता, थ्रो होता, तोपर्यंत 2 धावा आणि पंचांचो इलेलो इशारा होतो तो नो बॉलचो. फ्रंट फूट, ओव्हरस्टेपिंग, फुटफॉल अशा गोष्टींसाठी जे काही नो दिले जातात त्याच्यातलं हे नो बॉल. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन रॉयल किंगचे काही सहकारी बसले, जरा हात उंचावून दाखवचे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन बेडूक भाईच्या बॅनरकडे आमचे काही प्रेक्षक बसले, जरा हात दाखवा तिकडून. पंचांचो इशारो प्रत्येक बॅटरचो आवडीचो. लायसन्स टू किल. फ्रीटचो चेंडू. बाबा गेलो पंढरपुरा. इलो तरी वडे, ना इलो तरी वडे. पण नेमके वडे कोणाच्या बाजून असले, बॅटिंगच्या की बॉलिंगच्या? फ्रीटचो चेंडू. या पूर्ण इनिंगचो पहिलो फ्री हिट, संध्याकाळचो पहिलो फ्री हिट. शॉर्ट पिच, पूल तर केलो, चेंडू हवेत. डीप स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली. बाद करण्याची शक्यता नसतली तरी सुद्धा रनआउटचा प्रयत्न स्ट्रायकर यांच्या दिशेन. श्रेयस कदम त्या ठिकाणी होतो. बँड्राचो वंडर बॉय. यापूर्वीच्या मॅचमध्ये एक मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर असा. श्रेयसने केली फिल्डिंग डीप स्क्वेअर लेगला. थ्रो इलो विकेट किपरच्या दिशेन. 2 रन्सांची धावफलक बदललो 38 रन्सावर. योगेश पेंडकर फायटर जेट घाऱ्या केमिकल इंजिनियर यष्ट्यांच्या मागे. ज्या खेळाडून भल्या भल्या क्रिकेटपटूंचा केमिकल बदलला, केमिकल लोचा केलो, तो केमिकल इंजिनियर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुद्धा मोठमोठे स्पर्धा गतवर्षी ज्या खेळाडून जिंकले, यावर्षी मात्र मोठा विजेतेपद अजूनही त्याला हुलकावणी देता आज एका वेगळ्या उद्देशान आणि ठाम आत्मविश्वासान मैदानावर उतरलेले योगेश यष्ट्यांच्या मागे. करंट रन रेट 10.36. अजून एक शॉर्ट पिच, आखूट टप्प्याचा चेंडू. बाउन्सर होतो. बॅटरच्या कपडावरसून चेंडू गेलो आणि पंचांचो इशारो येतलो नितीन सरांचो. वाईड बॉल. 39 धावफलक. 4 चेंडूंची सांगता. पहिले 3 बॉल अंकित यादवने इतके अप्रतिम टाकले, माका वाटतं त्यानंतर त्याला नजर लागली. त्यानंतर नो बॉल, फ्री हिट, वाईड बॉल अशी बरीच खैरात सध्या धावसंख्येची. ह्यो फास्टर वन आर्मर वापरलो. अगदी मुखरी जका म्हटली जाता. जोपर्यंत श्रेयस येता स्क्वेअर लेग वरसून फील्ड करता तोपर्यंत एक सिंगल. बदललो धावफलक 40 रन्सावर. चौथ्या ओव्हरीचो अजूनही 1 बॉल बाकी. पहिल्या 3 ओव्हरीत 10 धावांची सरासरी राखलेली
आणि या ओव्हरीत सुद्धा आतापर्यंत ही धाव सरासरी 10.43 समाधानकारक नक्की असतली. या टीमचे मानक महेशजी कोनाडकर आतापर्यंत आपल्या टीमच्या बॅटिंगवर नक्की खुश असतले. दुसऱ्या बाजून भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम संघाचे टीम ओनर पंकज चव्हाण आपल्या बॉलिंगवर खुश. पंकज सावंत, माफ करा, पंकज सावंत सर, भूमी स्ट्रायकर्स मांद्रेमचे टीम ओनर. डेलिव्हरेट पॅडिंग आणि त्यामुळे या बॉलवरचो रन्स नाकारलो गेलो. मेडन बॉल निशी 4 ओव्हरींची सांगता, 4 षटकांचो खेळ सरलो. 10 धावांची सरासरी, धावसंख्या 40 रन्सावर. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 5व्या पर्वात आणि सावंतवाडीच्या इतिहासात 21व्या शतकातली ही 2 लाख रुपये बक्षीस असणारी पहिलीच डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. 2,22,222. दुसरा पारितोषिक 1,11,111 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी अनबॉक्स मोबाईल रियाज मलानी साहेबांकडून आकर्षक इलेक्ट्रिक गिअर्ड सायकल. या सगळ्याचो मानकरी कोण होतलो? सावंतवाडी नगरीच्या या पहिल्या मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या 2 लाखाच्या डे नाईट स्पर्धेत विजेतेपद कोण पटकावतलो? यासाठी या रजनीमधली ही पहिली लढत. 4 ओव्हरीत रन झाले 40 आणि बॉलिंग मार्कवर 7 चोकंदी पेडो भूषण गोळे. नुकतीच हरमलच्या मैदानावर वेदांत 11 हरमलची ट्रॉफी या खेळाडून अष्टपैलू खेळाच्या जोरावर गाजवली. तो भूषण गोळे राईट हँड ओव्हर द विकेट पॅव्हलियन एंडकडून स्ट्रायकर एंडवर साहिल आरोलकरसाठी. साहिल चपल शॉट खेळण्याचा प्रयत्न, टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं उसळी घेत यष्टंक मिस करीत योगेश पेंडकरच्या हाती जाऊन विसावलो. धावसंख्या स्थिरावलेली. ज्या प्रकारे लेग स्टंपवर वारंवार गोलंदाजी होता, रणनीती स्पष्ट असा, डीप फाईन लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषांकित धावसंख्या असा आणि त्यामुळे बॅटची कट घेऊन जाणारे चेंडू सुद्धा 1 किंवा 2च रन तुमका मिळवून देतले आणि त्यामुळेच वारंवार गोलंदाज लेग स्टंप जास्त कव्हर करताना. रॉयल किंग सावंतवाडीचे सगळे सदस्य, रॉयल किंग सावंतवाडीचे सगळे सदस्य, रॉयल किंग सावंतवाडीचे सगळे सदस्य नोंद घ्या. ज्यांच्या संकल्पनेतून ही सुंदर देखणी मानाची स्पर्धा आपण बघतो ते सावंतवाडीचा युवा नेतृत्व आदरणीय विशालभाई परब यांचा थोड्याच वेळात मैदानावर आगमन होताला. रॉयल किंग सावंतवाडीचे सगळे सदस्य, तुमका विनंती, विशालभाईंच्या स्वागतासाठी तुम्ही सगळ्यांनी स्टेजच्या समोर येऊन थांबाचा. रॉयल किंग सावंतवाडीचे सगळे सदस्य. बॉल जर दिसना नाही अशी जर कोणाची तक्रार इली तर नवीन बॉल देण्यात येतलो, याची नोंद घ्या. आणि त्याचप्रमाणे भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम संघ 10 खेळाडूंसह खेळता, ही सुद्धा आपण नोंद घ्या. या दोन्ही गोष्टींची दोन्ही कॅप्टनने नोंद घेऊची असा. बॉल दिसना नाही या कारणासाठी जर चेंडू बदलूचो झालो तर तुमका नवीन चेंडू मिळतलो. रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक 2026 5व्या पर्व आणि पहिली सेमीफिनाले. टॉस जिंकान बॅटिंगचा निर्णय गोवन स्ट्रायकर गोवा संघाचो. आतापर्यंत रन झाले 40. ज्या प्रकारे भूषण गोळेची गोलंदाजी, यापूर्वी अंकित यादवची गोलंदाजी, टप्प पडल्यानंतर इतक्या वेगान जाणारे चेंडू, नामांकित बॅटर असताना सुद्धा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात न येणारे बॉल, यावरून लक्षात येताला या संध्याकाळच्या सत्रात बॅटिंग करणं किती कठीण असा. प्रेक्षक बघा,
कालच्या यंगस्टार देवगडच्या स्पर्धेतला टी शर्ट जे का मिळाला अमरसाई गोरखपूर. हे प्रेक्षकांचा प्रेम असता खेळाडूंवर, क्रिकेटच्या खेळाडूंवर सुद्धा, टेनिस बॉलच्या खेळाडूंवर सुद्धा इतक्या प्रेम केला जाता. आणि या सगळ्यासाठी गौरव tenniscricket.in चे आभार असत, कारण टेनिस बॉलच्या खेळाडूंका सुद्धा जगाच्या पटलावर आणण्याचा कार्य tenniscricket.in ने केला. आणि त्यासाठी गौरव सावंत, संतोष नाणेकर यांची पूर्ण टीम, आमका या ठिकाणी सहकार्य करणारे त्यांचे सगळे सदस्य, यामध्ये गौरव सावंत, विघ्नेश प्रभू, श्रेयस तेली, अजित आचरेकर, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. मैदानावर जाऊया. बरेच नाट्यमय घटना आणि त्या नाट्यमय घटनांनंतर परत एकदा खेळाची सुरुवात होतली. 4 षटक आणि एका बॉलचो खेळ सरलो. रन झाले 40. अजून एक वेगवान चेंडू. तर तुषार जरा कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच सगळे असत. दोन चेंडूंची सांगता, 40 धावफलक. भूषण गोळेचो फटको, भूषण गोळेचो बॉल फसलेला फटको लॉंग ऑन चेंडूच्या खाली. नितीन माटुंगे, कोल्हापूरचो तांबडो पांढरो, एक सुरेख झेल टिपताना तिसरी विकेट. 40 रन्सावर. चौदा चेंडूमध्ये 25 धावा केले साहिल आरोलकरने. आपल्या टीमसाठी एक जबाबदारीपूर्ण पारी त्याच्या बॅटमधून. 3 षटकारांनी नटलेले एकदा टाळी वाजवूया. साहिल आरोलकर, मॅन फ्रॉम पारसे, गोवन स्ट्रायकर गोवा. साहिल आरोलकरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मोहित गावकर. गोवा राज्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो आजही छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देता, त्या फोंडा नगरीचो खेळाडू मोहित गावकर. 3 चेंडू भूषण गोळेचे. प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र थोडंसं खाली आणलो भूषणने. लेगस्टम्पच्या दिशेन टप्प पडल्यानंतर थोडं बाहेरल्या दिशेने वळणारो बॉल. योगेश पेंडकरचा अपील होता, ज्यामध्ये भूषण गोळेचो बाहेरसून सुद्धा पाठिंबा नव्हतो. त्यामुळे अगदी सहज अंपायरांनी फेटाळलेलं अपील. स्थिरावली धावसंख्या 40 रन्सावर. मोहित गावकर आणि राजा नाटेकर या जोडीवर बराच काय अवलंबून असा. गोवन स्ट्रायकर गोवा संघास सन्मानजनक धावसंख्येसाठी या जोडीकडे नक्की आशा लावतली. मोहितचा फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. श्रेयस कदम डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. त्याच्यासाठी जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस. आणि चौथो खेळाडू डगआउटच्या दिशेन मोहित गावकर. 40 रन्सावर. संपूर्ण स्पर्धेचो या 5व्या पर्वाचो जर विचार केलो तर दमदार बॅटिंग बऱ्याच जणांकडून बघितली, पण भूषण गोळे ह्यो असो पहिलो खेळाडू असा या महत्त्वाच्या मॅचमध्ये मेडन ओव्हरच्या अगदी उंबरठ्यावर 5 बॉल त्यांनी टाकले. एकही रन्स खर्च न करता त्यांनी 2 विकेट मिळवले आपल्या टीमसाठी, भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम संघासाठी. जर पुढचं बॉल मेडन असलो तर या पर्वातलो रॉयल किंग सावंतवाडीच्या भाजपा चषक 2026च्या 5व्या पर्वातलो तो पहिलो खेळाडू असतलो मेडन ओव्हर आपल्या नावे करणारो, निर्धाव षटक आपल्या नावे करणारो. आणि त्यासाठी बघूया ह्यो शेवटचो बॉल या ओव्हरीचो. थोडीशी चर्चा दोनही बॅटरमध्ये. एका बाजून राजा नाटेकर, त्याला साथ देण्यासाठी यापूर्वीच्या मॅचचो हिरो, मॅन ऑफ द मॅच हर्षद मातोंडकर. गोवा राज्यातल्या कारापूरचो खेळाडू अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा असत. 40 धावा, 4 विकेट. आणि या ओव्हरीचो शेवटचो बॉल. 3 ओव्हरीत 10 धावांची सरासरी, रन झाले 30. 4 ओव्हरीत 10 धावांची सरासरी, रन झाले 40. पण 5व्या ओव्हरीत
एक रन सुद्धा सध्या दुर्मिळ झालो, ज्याप्रमाणे सध्या दुर्मिळ झालो गॅसचो सिलेंडर. बॅट चिकट घेऊन जाणारो चेंडू होतो की लेग बायज होतो. थोड्याच वेळात पंचांचो इशारा येतलो. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेन भार्गव पाटीलने केली फिल्डिंग. 1 रन्स लेग बायच्या स्वरूपात. एकदा टाळ्या वाजवूया. भाजपा चषक 2026 पाचव्या पर्वातली पहिली मेडन ओव्हर सातारचो कंदी पेडो भूषण गोळेसाठी. काय दमदार गोलंदाजी. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळेच मानाचे स्पर्धा या खेळाडून गाजवले. देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावची स्पर्धा, त्यापूर्वी ISPL सुद्धा, त्या पाठोपाठ बापार्डे ज्ञानज्योतची स्पर्धा, कालची देवगडची स्पर्धा, अगदी गेल्याच आठवड्यामध्ये गोमंतक भूमीतल्या हरमलची वेदांत 11ची ट्रॉफी. अशा प्रत्येक मैदानावर ज्यांनी आपला नाणा खणखणीत वाजवला तो भूषण गोळे दिसतलो कव्हर क्षेत्रामध्ये. 5 ओव्हरींचो खेळ सरलो 41 रन्सावर. या ओव्हरीत फक्त इलो लेग बायचो सिंगल. आता इनिंगचे शेवटचे 6 बॉल बाकी. बॉलिंग मार्कवर अंकित यादव. खास उत्तर प्रदेश वरसून ज्या खेळाडूक सिंधुदुर्गात सावंतवाडीत आणला तो अंकित. स्ट्रायकर यांच्या दिशेने मोहित हर्षद मातोंडकर. यापूर्वीच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये हर्षद मातोंडकरने 4 षटकार मारून सामन्याचा निकाल बदललो. तो हर्षद मातोंडकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. राईट हँड राऊंड विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू होतो. हर्षद मातोंडकर सारख्या नामांकित खेळाडूक सुद्धा न कळलेलो चेंडू. काय ना एक कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. परत एकदा त्याच प्रसिद्ध मालवणी म्हणीची आठवण येतली. सलग 7वो डॉट बॉल. हे सलग 7 डॉट बॉल प्रेशर नक्की क्रिएट करतले गोवन स्ट्रायकर गोवा संघावर. 41 धावफलक. प्रिन्स समादेवी कलेश्वर ट्रॉफी जिंकल्यामुळे सध्या आत्मविश्वास दुणावलेलो, पण ह्यो संघ मात्र चांगल्या सुरुवातीनंतर यावेळी थोडीशी अडखळती कामगिरी. बॅटकटच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर बदललेली 42 रन्सावर. 1-1 रन सुद्धा आता अमृतासारखं वाटाक लागलो. पहिल्या 4 ओव्हरीत 10 धावांची सरासरी राखणारो गोवन स्ट्रायकर गोवा संघ अचानक बॅकफुटवर गेलो आणि भूमिन स्ट्रायकर्स मांद्रे संघ फ्रंटफुटवर इलो. राजा नाटेकरकडे अपेक्षा सगळ्यांचे. ओपन स्टान्स राजा थोडंसं शपल शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो. डिसिजन नितीन वेताळ सरांचा वाईड बॉल. ह्यो एक्स्ट्रा तो सुद्धा खूप महत्त्वाचा. बदललेलो धावफलक 43 रन्सावर. इनिंगचे शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी. 4 बॉलमध्ये राजा नाटेकरचे किमान 2 नाकार मुटके, किमान 2 षटकार खूप गरजेचे. शेवटचे 4 बॉल. बॉलिंग मार्कवर अंकित यादव. मॅन फ्रॉम बनारस अंकित यादव. वय वर्ष फक्त 17. या वर्षाची ISPL सुद्धा कलकत्ता टीमच्या वतीने ज्यांनी प्रतिनिधित्व केला. ज्या वयामध्ये आमच्या आजबापूस आमका सहलीक सुद्धा पाठय नाही होते, त्या वयामध्ये ह्यो खेळाडू उत्तर प्रदेशून येता सावंतवाडीत मैदान गाजवता आणि समोरच्या भल्या भल्या बॅटरांचो खुटो सुद्धा करता. त्या अंकितचो अजून एक फास्टर वन डाव्या एसटीच्या दिशेन. बॅट चिकट घेऊन चेंडू फाईन लेगमध्ये. एक सिंगल मिळालो. धावसंख्या चौक्याचो डबल गेम. 44 धावफलक. नेल्सन फिगर ब्रिटिश नेव्हल कमांडर नेल्सन यांच्या स्मरणार्थ डेव्हिड शेपर्ड सरांनी जी धावसंख्या प्रचलित केली, प्रसिद्ध केली, ती धावसंख्या नेल्सन फिगर. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यो फुलटॉस, पण या फुलटॉसमध्ये गती नव्हती आणि त्यामुळेच स्लोअर यॉर्कर झालो. 2 रन या बॉलवर आणि या 2 रन्सांनी रन झाले ते 46. 2 बॉल अजूनही बाकी. 4 बॉल समाप्त झाले. ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतो युवा नेतृत्व आदरणीय विशालभाई परब यांचा मैदानाच्या दिशेने आगमन होता. रॉयल किंग सावंतवाडीचे सगळे सदस्य, तुमका विनंती विशालभाईंच्या स्वागतासाठी तुम्ही एकत्रित येऊचा. हर्षद मातोंडकरचो फटको. भूषण गोळे चकवून जाताना 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने राजा नाटेकरला धावबाद करण्यासाठी अंकित यादवने वापरलेली चपळाई एकदा बघूया. ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर आणि ऐकूया DJ
परब यांचा मैदानावर आगमन. इनिंगचं शेवटचं बॉल बाकी असा. गोवन स्ट्रायकर गोवा संघ कितपत मोठं आव्हान उभ्या करता हे ठरवणारं शेवटचं बॉल. अंकित कडसून अजून एक यॉर्कर सटीक अचूक टप्प्यावरचो. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असा पण चेंडू घोषित क्षेत्रात गेलो की नाही. डिसिजन येतलो बघूया या बॉलवरचो. 1 रनचाचो आणि 1 रनचानीची इनिंगची सांगता. धावसंख्या स्थिरावली 48 रनचावर आणि टार्गेट 49 धावांचा. या स्पर्धेच्या दरम्यान सिंधुदुर्ग नव्हे तर कोकणाचं युवा नेतृत्व ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. नाहीने काहीतरी करून दाखवावं. आपलं घर चालवावं, रोजगार करावा, व्यवसाय करावं आणि त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आयडियाज या तरुणांना जे देत असतात ते तरुणांचे आयडॉल युवा नेतृत्व विशालभाई परब यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होत आहे. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 5व्या पर्वाच्या निमित्तानं विशालभाई मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत. पहिला सेमीफिनाले आणि त्याचा पूर्वार्ध समाप्त होतोय. विशालभाई अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट सावंतवाडीसाठी अनेक मैदानं आहेत पण सावंतवाडीकरांचं स्वप्न होतं 2 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेची टेनिस बॉलची स्पर्धा डे नाईट व्हावी सावंतवाडीमध्ये आणि ते स्वप्न यावर्षी पूर्ण होत आहे. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, युवा नेते विशालजी परब आणि मास्टर माइंड विनोदजी राऊळ या त्रयमूर्तींसाठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपल्या सर्वांकडून अपेक्षित. अगदी थोड्याच वेळात विशालभाई परब यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. वेळात वेळ काढून विशालभाई या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात. आपले अगदी मनपूर्वक आभार. अगदी मनपूर्वक आत्मीयतेने आपलं स्वागत आहे. सिंधुदुर्गची आणि कोकणची युवाई आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहे. विशाल पर्व विशालभाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक भव्य दिव्य सोहळे आपण पाहिले. इंदुरीकर महाराज यांची 2 वेळा कीर्तन माला आपण सिंधुभूमीवर पाहिली. विशालभाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाहीर रामानंद उगाडे असतील, पंडित अजितजी कडकडे असतील यांच्यासोबतच जिल्ह्यातील अनेक कलाकारांनी आपली कला विशालभाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांसाठी सादर केली. आणि सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट विशालभाईंचं सावंतवाडीवरचं प्रेम हे किती आहे त्याचं एक विशेष उदाहरण म्हणजे विशालभाईंच्या वाढदिवसाच्या निमित्त जगभरातील एक नामांकित गायक ज्यांचे लाईव्ह कन्सर्ट पाहण्यासाठी किमान तिकिटाची रक्कम चालू होते 10,000 रुपयांची पर तिकीट, ते जुबिन नौटियाल यांचा कार्यक्रम विशालभाई यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीकरांनी सावंतवाडीमध्ये अनुभवला. आणि त्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजूया विशालभाईंसाठी, विशाल परब यांच्यासाठी. धन्यवाद विशालजी. सावंतवाडीवर वेंगुर्लावर दोडा मार्गावर आपलं असणारं प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो अशी उपरलकराच्या आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. दुसऱ्या इनिंगचा खेळ, पण तत्पूर्वी मान्यवर कक्षाकडे जाऊया. या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित
सिंधुदुर्गचे आणि तळ कोकणाचं युवा नेतृत्व आदरणीय विशालभाई परब, मी आपल्याला विनंती करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं बहुमोल मार्गदर्शन आपण व्यक्त करावं. या ठिकाणी खूप सुंदर कार्यक्रमला आमचे बादलभाईने खूप काही चांगलं सांगितलं. मला जास्त बोलायची गरज नाही आहे, कारण समोरचे जे संघ आहेत आणि यांच्यात जय पराजय कोणाचा होणार हे पाहण्यामध्ये सर्वांचा इंटरेस्ट आहे. त्यामुळे पाटेकर देव उपरलकर देवाच्या आशीर्वादाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम युवकांसाठी जोरदार आपल्यासाठी टाळ्या होऊन द्या. या ठिकाणी आपण एक घोषणा देऊया, 2 मिनटं बोलतो आणि आपण कार्यक्रम चालू ठेवून द्या, आमच्यामुळे डिस्टर्ब नको. बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खूप खूप धन्यवाद. आजचा हा खूप सुपर्ब कार्यक्रम रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक, सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आमचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब, सन्माननीय साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम अरेंजमेंट झाला तो खरोखर आमचे विनोदभाई राऊळ यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण त्यांची संकल्पना या ठिकाणी आमच्या या सर्व तरुणांनी प्रत्यक्षात आणली. आणि ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर आपले नगराध्यक्ष साहेब बक्षीस वितरणसाठी येणार आहेत. मी थोडंसं दिल्लीच्या ठिकाणी फ्लाईटला जात असल्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी मी नारळ ठेवताना पहिला आलो होतो, परंतु मित्रांचा माझा प्रेम एवढं असल्यामुळे या ठिकाणी 2 मिनटं म्हटलं भेट देऊया. आणि बाकी कार्यक्रम आपला खूप चांगला आहे. पुढच्या वर्षीसाठी बादलभाई मी आजच तुम्हाला सांगतो, हे 2,22,000चं 5,55,500 रुपयाचं 555 रुपयाचं बक्षीस ह्या वर्षीच मी डिक्लेअर करतोय. खूप सुंदर नियोजन पुढच्या वर्षीचं 1 महिना अगोदर आपण करू. संपूर्ण महाराष्ट्राचा आणि गोव्याचा आणि इतर कर्नाटक आजूबाजूच्या सर्व राज्यांचा लक्ष हा फक्त सावंतवाडीवरच असला पाहिजे, याचं नियोजन आपण सर्वांनी करूया. मी माझं भाषण आवर्त घेतो, कारण क्रिकेट खेळण्यामध्ये सर्वांचा रंग लागलेला आहे. पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतोय. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपण असाच करू आणि खूप चांगल्या प्रकारे करू. सर्व मंडळींना मी पुन्हा धन्यवाद देतोय. व्यासपीठावरील सर्व आलेले मांद्रेमचे दोन्ही संघांना धन्यवाद देतोय. या ठिकाणी आलेल्या सर्व मंडळींना धन्यवाद देतोय आणि पुढच्या वर्षीचा कार्यक्रम असाच आपण जोशात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद विशालभाई. जी प्रतीक्षा होती सावंतवाडीकरांना, सावंतवाडीमध्ये 5,55,555 रुपयाची स्पर्धा कधी होणार लक्षात ठेवा. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2027 6वं पर्व प्रथम पारितोषिक विशालभाईंच्या माध्यमातून 5,55,555. आतापासूनच आपल्याला आग्रहाचं निमंत्रण देऊन कमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया गुरु चिटणीस. तोपर्यंत एका षटकानंतर टॉस होईल दुसऱ्या सेमीफिनालेसाठी. रॉयल कारभार डेगवे आणि राजाराम वॉरियर्स तवडे कॅप्टन आपण सज्ज राहावं. विशालभाईंच्या शुभ हस्ते आपण करूया दुसऱ्या सेमीफिनालेचा टॉस. ओव्हर टू गुरु सर. धन्यवाद बादल सर. चला जाऊया मैदानाकडे. 6 षटकांचा सामना. प्रथम फलंदाजी केली होती गोवन स्ट्रायकर्स गोवन संघानं. सुरुवातीच्या पहिल्या 4 षटकात धावसंख्या ठीकठाक वाटत होते, परंतु शेवटच्या 2 षटकात पहिल्यांदा भूषण गोळेनं आणि त्यानंतर अंकित यादवनं काय कमालीची गोलंदाजी केली. धावसंख्येला जणू काही ब्रेक्स लावले आणि जी धावसंख्या एकंदरीत वाटत होती निर्धारित 6 षटकांच्या खेळामध्ये 60-65 धावांचा टप्पा हे अगदी सहजगतीनं गाठेल, ती धावसंख्या आमचे गुणलेखक गोलू सांगतायत. ती धावसंख्या स्थिरावली. पहिल्या डावामध्ये 49 धावांच्या टप्प्यावरती 50 धावांचं 48 धावा झाल्यात. 49 धावांचं लक्ष आणि 49 धावांचा पाठलाग करताना एकंदरीत पहिल्या चेंडूवरती 13 धावा काढल्यात त्या योगेश पेडकरनं आणि आपल्या वैयक्तिक डावाची त्याचबरोबर सांघिक धावसंख्येची त्यानं सुरुवात करून दिली. योगेशच्या बरोबर सलामीचा फलंदाज सुमित ढेकळे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. जरा 2 मिनिटं पंच झाला सामना थांबवा. तोपर्यंत राजाराम वॉरियर्स तवडे संघ कर्णधार आणि रॉयल कारभार ढेगवे संघ कर्णधार आपण टॉस का बॉसच्या बॉक्समध्ये येऊन उपस्थित व्हायचं आहे. राजाराम वॉरियर्स तवडे समीर वेंगुर्लेकर आणि शुभम शेळके रॉयल कारभार ढेगवे दोन्ही संघ कर्णधार या जरा टॉस साठी संपर्क करा. स्पर्धेदरम्यान हितेंजी नाईक यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे.
आणि त्यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये ते देखील स्थानाबद्ध होण्याची त्यांना देखील विनंती. फटाक्यांची आतिषबाजी स्वागतासाठी विशाल नेतृत्व अर्थात विशालभाई परब यांच्यासाठी रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपच्या वतीनं. चला सामना सुरू घ्या. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, 49 धावांचा खरं तर करायचा आहे पाठलाग. मी म्हणेल शेवटच्या 2 षटकात तुलनेनं ज्या कमी धावा आल्यात ना त्या निश्चितपणे सामन्याच्या निकालावरती निश्चितपणे परिणामकारक ठरतील. 3 धावा झाल्यात पहिल्या चेंडूवरती सुमित ढेकळे ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती भारत देशातील कित्येक मैदानं गाजवली. तो हा खेळाडू आपल्याला मैदानावरती दिसतोय आजच्या सावंतवाडी नगरीमध्ये. मला वाटतं पहिल्यांदाच अशा अव्वल दर्जाचा खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी सावंतवाडी वासियांना अनुभवायला मिळाली. धन्यवाद दिले पाहिजेत रॉयल किंग ग्रुपचे. धन्यवाद दिले पाहिजेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे, विशालभाई परब यांचे आणि त्याचबरोबर विनोदजी राहुल सरांचे. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय एवढी मोठी स्पर्धा जिचं आयोजन करणं खरंच शक्य नव्हतं आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ही एवढी मोठी भव्य दिव्य डे नाईट स्वरूपाची जे सावंतवाडीकरांनं स्वप्न बघितलं होतं ना जवळपास 7 ते 8 वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा सावंतवाडीमध्ये डे नाईट स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा आणि तिचं आयोजन एकंदरीत या माध्यमातून. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती. घुंगरू गोलंदाजीच्या मोर्चावर. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन अशा धाटणीचा एकंदरीत डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंच आपल्या अनोख्या शैलीमध्ये निश्चितपणे इशारा करतील हा चेंडू स्क्वेअर असल्याचा. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ जो की मैदानावरचा झालाय समाप्त. मी विनंती करतो रॉयल किंगच्या जर्सी परिधान केलेले सगळे स्वयंसेवक आपण मैदानाच्या 4ही बाजूना स्वयंसेवकाची भूमिका पार पाडण्यासाठी जायचं आहे. पुलचा फटका डीप स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या हातून हा झेल निसटलाय. आलेली संधी या ठिकाणी दवडली जाते. आलेला झेल या ठिकाणी सोडला जातोय. कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मयूर करांडे कॅप्टन रॉयल कारभार डेगवे, समीर वेंगुर्लेकर कॅप्टन राजाराम वॉरियर्स. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आदरणीय विशालभाई यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. गुरु चेंडू किती शिल्लक आहेत? 2 चेंडू बादल शिल्लक आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जर विचार करायला गेलो ना तर धावसंख्या 7 धावांच्या टप्प्यावरती. घुंगरू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती स्ट्राईक हँड वरती. महाराष्ट्राचा सितारा मॅन फ्रॉम रायगड तालुक्याला बिलॉंग करणारा योगेश पेंडकर. यावेळी क्रॉस बॅटेड फटका. चेंडू निश्चितपणे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये घोषितच्या स्वरूपातल्या फक्त आणि फक्त एकेरी धावेवरती योगेशला मानावं लागतंय समाधान. एकेरी धावेनं योगेशनं स्ट्राईक रोटेट केलाय. धावसंख्या येऊन पोचली 8 वरती. एकंदरीत बिनबाद. टॉससाठी विशालभाई उपस्थित आहेत. एका बाजूने रॉयल कारभार डेगवे कॅप्टन मयूर करांडे, दुसऱ्या बाजूने राजाराम वॉरियर्स कॅप्टन समीर वेंगुर्लेकर. विशालभाई आपल्याला विनंती दुसऱ्या सेमीसाठी आपण टॉस संपन्न करावा. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सुमित ढेकळे स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय. सामना करेल ज्यांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती भल्या भल्या फलंदाजांना नाचवलाय तो गोव्याचा स्टार, गोवन स्टार घुंगरू. पुढचा चेंडू हलक्याच त्या ठिकाणी सुमितनं जाणलाय. काही घाई गडबड करण्याची आवश्यकता नाही आहे. एकेरी दुहेरी धावांवरती भर टाकला आणि मधीच एखाद्या खराब चेंडूवरती आक्रमण जरी केलं ना तरी या आव्हानाचा पाठलाग अस्तित्व यशस्वीरित्याने करू जाऊ शकतो. थँक्यू गुरु. विशालभाई, अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट, इतर स्पर्धा डे नाईट जाहीर होतात 1 महिना आधी, पण काल संध्याकाळी 4 वाजता डिक्लेअर झालं भाजपा चषक सावंतवाडी डे नाईट होणार आणि 24 तासाच्या आत टॉवर लागले, लाईट पेटल्या सुद्धा. एकदा सर्वांना विनंती, रॉयल किंग सावंतवाडीच्या सगळ्या रॉयल सदस्यांसाठी आपण टाळ्या वाजवायात. विशालभाई आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा दुसऱ्या सेमीफिनालेचा. हेड्स इज द कॉल फ्रॉम मयूर. इट्स हेड मयूर. आपण जिंकताय नाणेफेक, आपला निर्णय आणि त्याचं स्पेसिफिक कारण. आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. किती धावांमध्ये रोखावं वाटतंय? पिच कशा प्रकारे रिएक्ट करेल? बॅटिंगला फेवर करेल का? आणि आपल्या टीममध्ये कोणकोणते बदल आहेत?
पहिल्या दिवशी आम्ही डेला खेळलो आणि पहिल्यांदाच इथं नाईटला खेळतो आहे, म्हणून आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. आणि असं नाही आहे की किती रनवर आम्ही रोखू त्यांना, पण कमीत कमी रन द्यायचा प्रयत्न करू. मयूर, बऱ्याच मोठमोठ्या आपण स्पर्धा पाहिल्या असतील, पण आपल्या आयुष्यात सुद्धा पहिली स्पर्धा असेल जी कालपर्यंत डे होती, अचानक नाईट स्वरूपाची झाली. काय सांगाल आमच्या रॉयल किंग सावंतवाडीच्या स्पर्धेबद्दल, भाजपा चषकाबद्दल आणि आमचं युवा नेतृत्व विशालभाई यांच्याबद्दल? मी 2 पर्व खेळलो रॉयल किंगचे आणि हे 3रं वर्ष आहे. आणि ही टुर्नामेंट मी घरी जायच्या अगोदरच मला सांगत असं की पुढच्या वर्षी तुला खेळायचं ही टुर्नामेंट. आणि नियोजनचं जर बघायला गेलं तर एवढी मोठी टुर्नामेंट सावंतवाडीमध्ये होती, तर भारी वाटते बघून. 1 नंबर नियोजन केलं आहे. आणि भाऊंचं जेवढं नाव आहे, म्हणजे जे मुलं नाव घेतात कंटिन्यू, आणि मस्त वाटतं. आणि यांनी जे हे केलं तर चांगलं वाटतं. थँक्यू मयूर. तर हे होते मिस्टर मयूर कारंडे, कॅप्टन रॉयल कारभार डेगवेट, ज्यांनी जिंकलाय. टॉस घेतलंय, फिल्डिंग. समीरकडे जाऊया. समीर, आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. पण आता बॅटिंग करायची आहे. 6 षटकामध्ये काय दिसतंय ड्रीम फिगर? असं काय नाही, समोरची टीम पण चांगली आहे, आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. धावांचा पाठलाग सहज होईल की धावांचा बचाव होईल? नक्की आम्ही 100% देऊ बचाव करण्याचा. काय सांगशील स्पर्धेबद्दल? काय सांगशील विशाल भाईंबद्दल, भाजपा चषकाबद्दल आणि रॉयल किंग सावंतवाडीबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि विशाल भाईंबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. स्पर्धा तर छान आहे, विशाल भाईंबद्दल सांगावं तेवढं थोडं आहे. आणि खरंच विशाल भाई हे व्यक्तिमत्व शब्दात सामावणं खूप कठीण आहे. माझ्यासारख्या शब्दांच्या जादूगारांना सुद्धा शब्द शोधावे लागतात, कारण विशालभाईंचं कार्य हे शब्दांच्या पलीकडे. एकदा टाळ्या वाजूया विशालभाईंसाठी. सेकंड सेमीफायनलसाठी टॉस होतोय. न्यूज फ्रॉम सेंटर, रॉयल कारभार डेगवे वन दी टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मी विशालभाई आपल्याला विनंती करतोय, पुन्हा एकदा मान्यवर कक्षात किंवा इथेच बसून आपण सामन्याचा आस्वाद लुटावा. सध्या तरुणाईला व्यायामाची गरज आहे, त्याचप्रमाणे पेट्रोलसुद्धा दुर्मिळ झालं आहे. कदाचित ही पावलं ओळखली रॉयल किंगने आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पेशल प्राईज आहे ही इलेक्ट्रिक गियर्ड सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी. ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये गुरु चिटणीस सर. धन्यवाद बादल. चला मैदानाकडे वळूया. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले, अर्थात रॉयल किंग सुपर पॉवर प्ले. ज्या पॉवर प्लेमध्ये सगळेच्या सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये, तो हा क्षण, ते हे षटक. आणि या षटकाच्या सुरुवातीला सुमित ढेकळे सारखा एक मोठा गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलेला आणि नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कोल्हापूर मिस्टर नितीन माटुंगे. पहिला चेंडू एकंदरीत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये टोलावला गेलाय आणि घोषितच्या स्वरूपातल्या फक्त एका धावेवरती त्याला मानावं लागलंय समाधान. धावसंख्या येऊन पोचली डबल आकड्यामध्ये, डबल फिगरमध्ये 10 धावांच्या टप्प्यावरती धावसंख्या येऊन पोचली. खेळ समाप्त होतोय 1.2 षटकांचा मैदानावरती. अर्थात 8 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. एकंदरीत विजयाचं लक्ष 49 धावा होतं सुरुवातीला, आता 10 धावा झाल्यात. अर्थात 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ती भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम संघाला गोवन स्ट्रायकर्स संघाविरुद्ध या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. गोलंदाज रोहन साळगावकर सजवतोय. योगेश पेंडकरसाठी आडव्या बॅटनं खेळलेला फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक चपळाईनं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न हा यशस्वी ठरताना दिसतोय. तो फलंदाजाचा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, योग्य समन्वय आपल्याला 2 फलंदाज दरम्यान ह्या मैदानावरती दिसतोय. आणि चोरटी धाव घेण्यात त्यांना मात्र यश प्राप्त होत आहे. धावसंख्या 11 वरती येऊन पोहोचलेली एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला आहे. एकंदरीत ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याच्या दृष्टिकोनातून काय होईल, पंचांकडनं काय निर्णय येईल याच्यावरती बरंचसं अवलंबन. शाहरुख खान स्टाईल मध्ये पंच नितीन वेता सरांचा अनोख्या अंदाज मध्ये हा स्क्वेअर चेंडूचा इशारा आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणि धावसंख्या 12 धावा. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. सातत्यानं रोहन साळगावकर अतिशय सुरेख गोलंदाजी. ज्या ठिकाणी दिग्गज खेळाडू खेळतात, व्यावसायिक दर्जा, व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्यांनी आपल्या नावाचा बोलबाला दाखवलाय ना, त्या खेळाडूंना एकंदरीत जखडून ठेवलंय. हाच तर करामत आहे, हीच तर खासियत आहे, ते अर्थात रोहन साळगावकरचे. मॅन फ्रॉम अस्नोडा आपण बघतोय. यावेळी थोडासा आखुडपणाचा चेंडू. योगेश पेंडकरनं चेंडूला दिशा दिली आहे, पण दिशा दिली कुठे, तर दिली आहे ती फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. बघता बघता एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय का? 5 चेंडू झालेत, 1 चेंडू अजूनही बाकी आहे दुसऱ्या षटकातला. आणि एकंदरीत दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2 गडी गमावत 1 गडी गमावत धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, 49 धावांचा पाठलाग करते वेळे.
अजूनही 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यानंतर या षटकातला एक चेंडू आणि त्यानंतर 4 चेंडू येणं बाकी आहे. साईड स्क्रीनच्या पाठीमागे ज्या फाईन लेग क्षेत्र आहे ते क्षेत्र आहे त्या ठिकाणी जरा रॉयल किंगच्या सदस्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे, कारण आत्ताच्या सामन्यांमध्ये बरेचसे चेंडू त्याच दिशेने जाणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी दोघांनी जरी थांबा प्लीज, आपल्याला विनंती आहे. 35 धावांची अजूनही आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावरते. 14 धावा धावफलकावरती षटकातला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय रोहन साळगावकर, मॅन फ्रॉम अस्नोडा गोवा. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची देखील गर्दी हे रात्रीचे सामने बघण्यासाठी. डॉक्टर गोविंद जाधव यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे. गोविंदजी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. शेवटचा चेंडू एकंदरीत षटकातला जो निर्धाव फेकण्यात यश संपादन करतोय, ज्या षटकाची खरं तर आवश्यकता होती ना, ते षटक रोहन साळगावकरच्या माध्यमातून, आणि ते देखील सुपर पॉवर प्लेचं षटक, ते मात्र या ठिकाणी फायद्याचं ठरत आहे ते गोवन स्ट्रायकर्स गोवा संघाच्या बाजूने. एकंदरीत पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 49 धावांचा पाठलाग हा मैदानावरती सुरू आहे आणि 49 धावांचा पाठलाग करतेवेळी केवळ 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती उभारले. ती अर्थात भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम संघाने या सेमीफिनाले नंबर 1 च्या सामन्यामध्ये. गुरु सर, या स्पर्धेच्या निमित्तानं विशालभाईंच्या सोबत उपस्थित आहेत मंचावर मांद्रेमचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय किरणजी सावंत साहेब. मी विनंती करतो तुषार तुळसकर, रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 या 5व्या पर्वात मांद्रेमचे सरपंच किरणजी सावंत यांचं आपण मंचावर स्वागत करावं. जरा आमच्या समोर जे प्रेक्षक खाली बसलेत ना, ओमकार, आपल्याला विनंती, सगळ्यांना जरा बाजूला घ्या. ते फील्ड जरा क्लिअर करा सगळं, अगदी लाईव्ह पासून सगळं जरा प्लीज, सगळ्यांना विनंती. आणि सीमारेषा जी आहे ना, ती सीमारेषा सोडून 1 फूट मागे बसायचं आहे. गुरु मांद्रेम सरपंच किरणजी सावंत साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे विशालभाई, आपल्याला विनंती, हे सुंदर पिच, हे मैदान आम्हाला खेळण्यासाठी ज्यांनी उपलब्ध करून दिले ते मांडवे सर यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. मांडवे सरांसाठी सुद्धा टाळ्या वाजवणे, खूप मेहनत त्यांनी या मैदानासाठी घेतली आणि सुंदर मैदान, हे पिच, या मैदानावर क्रिकेटसाठी परवानगी, त्याचप्रमाणे डे नाईटसाठी परवानगी, या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्यात. मांडवे सर, आपलं मनपूर्वक स्वागत आणि सन्मान रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026च्या निमित्तानं. ओव्हर टू गुरु चिटणीस. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती तिसऱ्या षटकामध्ये तोच गोलंदाज ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती भल्या भल्या फलंदाजांना नाचायला लावलाय, तो घुंगरू येतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे 30 षटक घेऊन. 24 चेंडू 35 असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी, अर्थात भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम संघाला. काय घडेल या मैदानावरती? घुंगरू ज्या पद्धतीची रोहन साळगावकरनं गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये, त्याची पुनरावृत्ती या षटकामध्ये करू शकेल का बघणं महत्वपूर्ण. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय, ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं ना, तो ब्रह्मास्त्र एकंदरीत घुंगरूनं अगदी पहिल्या चेंडूवरती दाखवलंय. योगेशनं खोदून खेळलेला फटका, त्याच्यावरती फक्त त्याला एकेरी धावावरती समाधान मानायला लागतंय. मिडॉनच्या दिशेनं खेळला गेलेला फटका, फक्त एका धावेवरती समाधान. धावफलक पुन्हा एकदा बदललाय, येऊन पोचलाय 15 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. घुंगरू पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजीच्या मोर्चावरती. आता मात्र त्याला सामना करेल नितीन माटोंगे. यावेळी नितीननं मिनी हेलिकॉप्टर उडवलाय डीप मिड विकेटला. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला, प्रोटेक्शन दिसतंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, परतीची फेक केली, तोपर्यंत 1 धाव, ही धाव नक्कीच पूर्ण केली गेली. धाव संख्या येऊन पोचली 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरा षटकाचा एकंदरीत खेळ जो की प्रगती पथावरती या मैदानावरती. 49 धावांचा पाठलाग. सुरुवातीला असं वाटलं होतं की सामना अगदी एकतर्फी होईल, परंतु त्यानंतर घुंगरू रोहन साळगावकर यांची कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकांमध्ये. यावेळी ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा टाकलाय, चकावलंय योगेश पेनकर सारखा एका दिग्गज फलंदाजाला. योगेश पेनकर कडे देखील त्याच्यावरती कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. कसंबसं या चेंडूला त्यांनी खेळून काढलाय आणि 1 धाव आपल्या संघासाठी त्यांनी मिळवून दिली आहे. धावसंख्या येऊन पोचली 17 एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावरती. अजून आवश्यकता 32 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. 21 चेंडू मागे.
स्लोवर वन पद्धतीने चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि स्लोवर वन टाकताना चेंडू टप्पा पडल्यानंतर आपला त्याने कोण बदलला, काटा बदलला, बाहेरच्या दिशेला वळलाय. लेग कटर पद्धतीचा हा चेंडू, फसवा चेंडू, नितीन माटुंगे सारख्या फलंदाजाला देखील फसवा देणारा. एकंदरीत म्हणूनच त्याला घुंगरू या नावानं का ओळखलं जातं, का त्याला गोवा राज्यामध्ये त्याचं नाव सन्मानानं घेतलं जातं, त्याचं एकंदरीत प्रत्यंतर या अगोदरच्या चेंडू मागे. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा निर्णय बघूया काय येतोय मैदानावरती. स्क्वेअर चेंडूचा इशारा आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धाव फलकावरती. एक धाव ही बोनसच्या स्वरूपात मिळाली आहे. धावसंख्या येऊन पोहोचली 18 वरती. 49 धावांचा पाठलाग, अर्थात अजूनही विजयाचं समीकरण 31 धावा दूर आहे आणि 31 धावा दूर हे 31 धावांचं आव्हान गाठण्यासाठी 20 चेंडूंचा खेळ शिल्लक. 20 चेंडू 31 असं समीकरण मैदानावरती. यावेळी पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू टप्पा पडला. यावेळी आतल्या बाजूला वळलाय. अगदी पायानं फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न. मैदान परिसरामध्ये सावंतवाडीतील अजून एक जुने जाणते खेळाडू हम्पी कुडपकर यांचं देखील आगमन होत आहे. हम्पी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बरेचसे दिग्गज सावंतवाडी परिसरातील माजी खेळाडू आज या डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यातील एक माजी खेळाडू स्क्वेअर कट मध्ये स्क्वेअर कट मारण्यामध्ये ज्याचा हात खंड होता खरं तर तो हम्पी कुडपकर आपल्याला मैदानावरती दिसतोय. सदा स्पोर्ट्स ट्रॉफी हाऊसचे सर्व आमचे मित्रवर्य सदानंद धुरी यांचं देखील मैदान परिसरामध्ये होत आहे आगमन. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. आखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु बघा पंचांचा निर्णय काही याच्यावरती बरचसं काही अवलंबून असेल. पंचांचा निर्णय पुन्हा एकदा आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये येतोय. हा चेंडू स्क्वेअरचा आणि त्या मोबदल्यात धावून काढलेली एक अशा 2 अवांतर धावा ज्याची नोंद संघाच्या धाव फलकावरती झाली आहे. जरा विनंती असेल भूषण सर जरा मागे बसा ना. SS ट्रॉफी हाऊसचे मालक सदानंद धुरी यांचं मंचावर स्वागत होत आहे. तुषार तुळसकर यांच्या शुभ हस्ते रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषकाच्या निमित्तानं. गुरु शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा. नितीन माटुंगे अचूक रीतीनं त्या ठिकाणी चेंडू ओळखू शकला नाही आहे. परिणामी त्यांच्या पायावरती शरीरावरती चेंडू आदळलाय आणि बघता बघता पहिल्या 3 षटकांचा खेळ जो की मैदानावरचा समाप्त झालाय. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि निम्म्या षटकात धावा जमवल्यात 22. अजून निम्म्या षटकांचा खेळ असणं बाकी म्हणजे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक संपलाय. 18 चेंडू धावा जमवल्यात 22. अजून 18 चेंडूचा खेळ असणं बाकी आणि राहिलेल्या 18 चेंडू मागे 27 धावा जमवणं हे अति आवश्यक असेल. ते अर्थात आपल्या समोर भूमी स्ट्रायकर्स मानरेम संघाला काय होईल या येणाऱ्या सामन्याच्या 18 चेंडूमध्ये. 18 चेंडूमध्ये 27 धावांचा पाठलाग करू शकेल का भूमी स्ट्रायकर्स मानरेम संघ. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरेल का अंतिम फेरीत पोहोचणारा, की दुसऱ्या बाजूने या उरलेल्या धावांचा बचाव करू शकेल का गोवन स्ट्रायकर्स गोवा संघाचे गोलंदाज. काय घडेल काय बिघडेल ऐकूया या सामन्याच्या उरलेल्या 3 षटकांमध्ये. समालोचन कक्षामध्ये होताना दिसेल बदल. मी समालोचक गुरु चिटणीस काही वेळा करतो तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांची रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय आमचे गुरुवर्य रेडिओ कॉमेंटेटर मिस्टर अशोक नाईक सरांकडे. वेलकम सर. गुरु सर मंचावर सदाधुरी उपस्थित आहेत. आपल्या युवाईला सुद्धा त्यांनी व्यवसाय कसा करावा, त्यात यशस्वी कसं व्हावं त्याचं उदाहरण दाखवलंय आणि अभिमान मानण्यासारखी गोष्ट आहे. SS ट्रॉफी हाऊसचे मालक सदानंद धुरी यांनी क्रिस्टल ट्रॉफी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणल्या आणि वैशिष्ट्य म्हणजे आजच्या एका दिवसात 24 तासात एकूण 5 ठिकाणी SS ट्रॉफी हाऊसमधल्या क्रिस्टल ट्रॉफी विजेतेपदासाठी वितरित केल्या जात आहेत. यामध्ये यंगस्टर देवगड आहे, रॉयल किंग सावंतवाडी आहे, उमर वास्को आहे, उमर वाळपई आहे आणि मालवण महापुरुष सुद्धा आहे. एकदा टाळ्या वाजवूया SS ट्रॉफी हाऊसचे मालक सदानंद धुरी यांच्यासाठी आणि ऐकूया आवाज अशोक नाईक सर. थैंक यू, धन्यवाद गुरु चिटनीस, धन्यवाद बादल चौधरी. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 3 ओवर का खेल अभी भी बाकी है. कांटे का मुकाबला, सेमीफाइनल का मैच जिस तरह से होना चाहिए वो मुकाबला मैदान पर दिखाई देता हुआ. क्या लाजवाब स्पेल किया गौरेश नागवेकर ने. बिल्कुल बड़ी तेज गति के साथ गेंदबाजी की. जिस तरह से आजकल जो कि वंदे भारत है या राजधानी एक्सप्रेस है जिस तरह से तेज दौड़ते हैं पटरी पर, बिल्कुल उसी तरह तेज गेंदबाजी की, तीखी गेंदबाजी की. फिलहाल बॉलिंग में परिवर्तन.
छोटी गेंद इस बार, और इस बार एक बहुत ही बड़ा शॉट, गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। शॉट ने बिल्कुल जो कि थोड़ा सा समीकरण बदल दिया, जो मैच बिल्कुल अभी अभी जो अंपायर के साथ जो डांस आप देख रहे थे वो बिल्कुल माझगांव से मलड़करवाड़ा बल्ली, बिल्कुल बल्ली, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। छोटे गेंद, इस बार गेंद हवा में, स्क्वायर लेग पर फील्डर, और कामयाबी मिलती हुई अमीर गडेकर एक सफलता दिलाते हुए अपने टीम को। कौन बोलेगा इस खिलाड़ी को? रत्नागिरी तुमचं मनपूर्वक थँक्यू आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून। नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर ऐन मौके पर एक ब्रेक थ्रू दिलाते हुए, एक सफलता दिलाते हुए अमीर गडेकर अपने बॉलिंग मार पर। हम गौरेश नागवेकर की बात कर रहे थे, चर्चा कर रहे थे, और सभी गोवन या वो सिंधुदुर्ग हो, सभी तमाम क्रिकेट प्रेमी बिल्कुल जो कि उम्मीद है आने वाले आईएसपीएल में ये खेलना बिल्कुल जरूरी है, ये खेल इनका खेल होना चाहिए, ये बिल्कुल तमन्ना है, बिल्कुल सपना है सभी का जो कि क्रिकेट प्रेमी का। फिलहाल नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, नए बल्लेबाज आ चुके हैं। रजत मुंडे, स्कोर रुका हुआ 28 पर, 2 विकेट के नुकसान पर। और बहुत अच्छी गेंद, इस बार एक अच्छा यॉर्कर, लेकिन कहीं ना कहीं जो कि विकेट कीपर के साथ गेंद निकली और एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। शानदार आयोजन, आज काफी भारी संख्या में तादाद है मैदान पर। tenniscricket.in से भी लाइव प्रसारण के साथ बहुत से दर्शक जुड़ चुके हैं इस टूर्नामेंट के साथ। सभी का एक बार बहुत बहुत धन्यवाद। मंच पर सम्माननीय अतिथि विराजमान, आपका एक बार फिर से स्वागत। जो और उपस्थित है दर्शक क्रिकेट प्रेमी इस मैदान पर, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। अमीर गडेकर अपने बॉलिंग मार पर थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं मैदान पर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, एक 10-12 कदमों के रनअप के साथ बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल लाइन टू लाइन गेंदबाजी करते हुए। अल्टी पल्टी की कोशिश, इस बार गेंद हवा में, कवर पॉइंट लगभग बाउंड्री पर, और देखना होगा अंपायर का क्या इशारा होता है वहां पर। सिंगल बनेगा स्कोर के खाते में। जो डिक्लेयर एरिया है मैदान पर वहीं पर गेंद चली गई और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 30 रन पर। 49 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए, अभी भी चाहिए जीतने के लिए 19 रन। स्कोर बोर्ड पर स्कोर रुका हुआ 30, 2 विकेट के नुकसान पर। अपने बॉलिंग बैट पर अमीर गडेकर अगली गेंद लेकर सामने बल्लेबाज है रजत मुंडे। ओवर पिच गेंद उड़ाया सामने, बिल्कुल डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई, सीमा रेखा से बाहर, सिक्सर। थैंक यू।
बिल्कुल आने वाले मैच में और एक बड़ा टेनिस क्रिकेट का सितारा देखने को मिलेगा, दर्शन बांदेकर। और कल कौन बोलेगा बबल नाइक की बल्लेबाजी, क्या शानदार बल्लेबाजी की थी देवगढ़ में कल के रात में, बिल्कुल बबल नाइक ने। और अब मैच आ चुका इस शॉट के साथ, 13 गेंदों का खेल और जीतने के लिए चाहिए 13 रन। खेल थोड़ी देर के लिए मैदान पर रुका हुआ, सेमीफाइनल का पहला मैच मैदान पर चलता हुआ, आने वाला दूसरा मैच टॉस हो चुका है। मुकाबला होगा रॉयल वॉरियर्स तड़वड़े बनाम रॉयल कारबार डेगवे, इन दो टीमों के बीच में। लेकिन फिलहाल मैदान पर इस मैच की चर्चा करेंगे थोड़ा सा, जो कि 4 ओवर पर बिल्कुल ठीक ठाक थी टीम गोवन स्ट्राइकर्स गोवा क्रिकेट टीम, लेकिन उसके बाद जो मेडन ओवर और उसके बाद ज्यादा रन नहीं बने। आखिरी 2 ओवर में सिर्फ 8 रन बने, जो 4 ओवर में 40 था टोटल। वहीं से लेकर मेरे ख्याल से एक 15-20 रन पीछे हो गई, 60, 62, 65 के आसपास जाना चाहिए था स्कोर बोर्ड पर, लेकिन वो टोटल नहीं देखने को मिला। लेकिन दाद देनी पड़ेगी, सामने गौरेश नागवेकर ने क्या लाजवाब स्पेल किया अपने गेंदबाजी के साथ। और अभी अभी जो पिछली गेंद पर मैं कहूंगा छक्का लगा, थोड़ी स्लॉट में गेंद मिली और बल्लेबाज का बहुत ही अच्छा टाइमिंग था, अच्छा ताकत था और गेंद निकली 6 रन के लिए। समीकरण बदल गया, 13 गेंदों का खेल और जीतने के लिए चाहिए 13 रन। और फिर से उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद तारामंडल में सी मार्का से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। ओवर पिच गेंद, और ओवर पिच गेंद आपको इस विकेट पर महंगी बनेगी। सामने बहुत ही शानदार शॉट ओवर पिच गेंद पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर 6 रन बन गए स्कोर के खाते में। और अब थोड़ा सा मैच और नजदीक आ गया मैदान पर। अजून एक षटकार बसला तर अशोक काका प्रदीप पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक। धन्यवाद बादल। अब मैच आ चुका है, हमारे स्कोरर नितिन हमारी जानकारी देते हुए, खेल बाकी है 12 गेंदों का और जीतने के लिए चाहिए सिर्फ 7 रन। 12 चेंडूत 7 धावा। एक महंगा ओवर समाप्त हुआ, एक विकेट जरूर मिला, लेकिन 20 रन बने इस ओवर में आमिर गडेकर के गेंदबाजी में। फिलहाल बॉलिंग में परिवर्तन, 12 गेंदों का खेल बाकी है अभी भी मैच का। मैच बिल्कुल मुकाबला आसान बन गया है सामने टीम के लिए। हल्के हाथों से ड्राइव किया इस बार कवर की तरफ, और जब तक फील्ड करते गेंद को, दूसरे रन के थोड़ा सा पलटे जरूर थे, लेकिन जैसे ही देखा गेंद फील्ड हो रही है, एक सिंगल बना स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ टोटल आगे बढ़ा 43 रन, 2 विकेट के नुकसान पर। क्या एक बड़ा शॉट होगा इस मैच समाप्ति के लिए, छक्का लगाकर यह मुकाबला सेमीफाइनल का मैच समाप्त होगा, आने वाला समय बताएगा। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, सम्मान दिया, कोई जल्दबाजी नहीं है, मालूम है जोखिम बिल्कुल नहीं ले रहे दोनों बल्लेबाज सिंगल डबल के साथ। मालूम है यह मुकाबला आसान है सामने, क्योंकि गेंदें ज्यादा बाकी है। और 1 रन बन गया स्कोर के खाते में और स्कोर पहुंचा 44 पर। इस बार बैकफुट पर कट किया आएगा, पर कट का शॉट कवर पॉइंट बाउंड्री पर, और गेंद निकली बाउंड्री लाइन पर। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। उम्मीद से आए थे एक मुकाबला, कांटे का मुकाबला देखने को मिलेगा, लेकिन आमिर गडेकर का ओवर जिस ओवर में बने 20 रन, और वहीं पर मुकाबला बिल्कुल एक तरफी बन गया। वाइड बॉल का इशारा अंपायर का।
और इसी के साथ ये मुकाबला समाप्त होता हुआ मैदान पर, तो सेमीफाइनल का मुकाबला समाप्त हुआ। फाइनल में प्रवेश करते हुए मैदान पर भूमि स्ट्राइकर्स और मांद्रिम क्रिकेट टीम। और चलिए एक बार फिर से जो कि दूसरे मैच के और जो कि रूबरू होते हैं, और उससे पहले मैन ऑफ द मैच इस मैच का मैन ऑफ द मैच जो पहला सेमीफाइनल का मुकाबला समाप्त हुआ, उस मैच के थोड़ा सा एकतरफी मुकाबला जरूर देखने को मिला। और कहीं ना कहीं मैं कहूंगा 60, 62, 65 के आसपास जाना चाहिए था, जो क्योंकि 4 ओवर में 40 टोटल था, लेकिन आखिरी 2 ओवर में सिर्फ 8 रन बने। ले चलेंगे दूसरी जो कि सेमीफाइनल के मुकाबले की और जुड़ जाते हैं कमेंट्री बॉक्स में। आगे की आवाज सचिन सावंत के साथ। और जो मैच समाप्त हुआ, उस मैच के मैन ऑफ द मैच और जिन्होंने मेडन ओवर गेंदबाजी की, 1 ओवर में 2 विकेट चटकाए, वो भूषण गोड़े मैन ऑफ द मैच इस मैच का। बादल। मध्ये प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं खरं तर पारितोषिक लावणार होते, परंतु त्या अगोदरच सामना समाप्त झाला। गुरु चिरेवाळू विटा आणि प्रदीप पाटील यांना भेटा। बरोबर आहे बादल। जस्मीन लक्ष्मेश्वर मॅडम, मी आपल्याला विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं। शुभ्रस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करावा। मॅन ऑफ द मॅच सातारचा कंदीपेडा भूषण गोळे। भूषण, आपल्याला विनंती त्वरित आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपल्या सामनावीराचा पुरस्कार आपण स्वीकारावा। जस्मिन मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत। कशी वाटते स्पर्धा आपल्या नजरेतून? खूप सुंदर। नावाप्रमाणेच दरवर्षी हे जो रॉयल किंग ग्रुप आहे तो नावाप्रमाणेच ही स्पर्धा भरवते आणि खूप चांगलं वाटतं तुम्ही एवढं मला इन्व्हाइट करतात दरवर्षी, त्यामुळे मनपूर्वक आभार तुमचे। मॅडम, दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षाचं सुद्धा आमंत्रण। यावर्षी स्पर्धा 2,22,222, पुढच्या वर्षी 5,55,555। जस्मिन मॅडम, या स्पर्धेसाठी सुद्धा आपल्याला शुभेच्छा। जस्मिन लक्ष्मेश्वर मॅडम यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच मिस्टर भूषण गोळे। थँक्यू जस्मिन मॅडम, आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हावं। भूषण, एक मोठी स्पर्धा डे स्वरूपाची संपन्न झाली, अचानक जाहीर झालंय नाईट आहे, सेमी। प्रेशर होता या मॅचमध्ये? प्रेशर असं काय नव्हतं, आमचा स्क्वॉड चांगला आहे आणि मी आयोजकांचे खरंच खूप धन्यवाद करतो, कारण की त्यांनी फक्त 24 तासामध्ये एवढी चांगलं नियोजन केलं आणि डे स्पर्धा नाईटमध्ये त्यांनी हे करून घेतली। आणि मी मकरंद तोरसकर दादा जे आहेत आमचे टीमचे ओनर, त्यांचे पण धन्यवाद करतो, कारण की ते वारंवार आमच्या टीमला सपोर्ट करत असतात आणि एंट्रीज करत असतात। भूषण, आपण थांबा, आपण मकरंद भाईला बोलूया। मकरंद भाई, आपणही या स्टेजवर। भूषण, बॅटिंग सुद्धा खूप छान करतोस तू, बॉलिंग तर अप्रतिम आहे। या पिचवर तू जास्त काय एन्जॉय करतोस? बॅटिंगची संधी मिळाली नाही, पण बॅटिंग मिळाली तर बॅटिंग आवडेल की बॉलिंगवरच जास्त लक्ष असेल? या स्पीचवर दोन्ही करायला मला चांगलं वाटेल, कारण की मी ऑलराऊंडर आहे तर आणि सिमेंट विकेटवर खेळण्याचा मला अनुभव चांगला आहे। आतापर्यंत तरी बॉलिंगच केली आहे चांगली, त्याच्यामुळे बॉलिंग करायला मजा येते। भूषण, ग्रँड फिनालेसाठी अजून काही वेगळ्या रणनीती स्ट्रॅटेजी? स्ट्रॅटेजीसाठी मास्टर माइंड आहे टीममध्ये, ते ठरवतील त्या पद्धतीने आम्ही फॉलो करू। भूषणवाडी हे ऐतिहासिक शहर, सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी, आणि पहिल्या सेमीफिनालेचा मॅन ऑफ द मॅच कोणाची येते आठवण? हा पुरस्कार स्वीकारताना कोणाला करशील डेडिकेट हा मॅन ऑफ द मॅच? तसं बघितलं तर मकरंद दादालाच केलं पाहिजे डेडिकेट, कारण की वारंवार ते टीमला सपोर्ट करत असतात। काही जरी कुठे जरी आम्ही हारलो तरी पण ते सपोर्ट करत असतात, तर मी त्यांना डेडिकेट केलं। भूषण गोळे यांनी हे पुरस्कार डेडिकेट केला आहे मकरंद भाईला, आणि त्यामुळे या दोघांचा एकत्रित फोटो तर बनतो यार। मकरंद भाई, या भूषणसोबत आपला एक सुंदर फोटो। मॅन ऑफ द मॅच भूषण गोळे यांनी डेडिकेट केला आहे आपले मित्रवर्य, आपले चाहते, आपले टीम ओनर मकरंद भाई तोरसकर यांना। थँक्यू भूषण, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट बॅटल। ओव्हर टू कॉम्बॉक्स, ऐकूया आवाज सचिन सावंत, मॅन फ्रॉम कारिवडे। धन्यवाद सर।
नमस्कार, मी समालोचक सचिन सावंत. आजच्या या महाअंतिम सोहळ्यादरम्यान दुसऱ्या सेमीफायनल दरम्यान सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दचे अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. नमस्कार. कमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया मैदानावरती. त्या ठिकाणी दोन बलाढ्य संघांची ग्रंथिका या ठिकाणी जुळलेली पाहायला मिळते. या स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ, एका बाजूने राजाराम